गुड मॉर्निंग. आज आहे तारीख 12. आम्ही आता आलोत नर्सरीमध्ये रोपं घ्यायला आणि जाऊन बघतो तर नर्सरी ओपन नव्हती केली. आम्ही आदल्या दिवशी नर्सरीमध्ये जाऊन आलो, पण तेव्हा रोपं नाही घेतली कारण आमच्या हातात खूप सामान होतं आणि टू व्हीलरवर आलेलो, म्हणून आम्हाला रोपं घेता नाही आली आणि खूप पाऊस पण पडत होता. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळी जेव्हा रोपं लावायला जायची आहेत तेव्हा म्हटलं आम्ही घेऊ आणि मग जाऊ. पण जाऊन बघतो तर नर्सरीवाल्याचं हे बंद होतं. आम्ही एक गंमत केली. खरं तर हे चुकीचं होतं, पण आम्ही तिथनं एक रोप उचलला आम्हाला जे घ्यायचं होतं आणि साईडला जे चहाची टपरीवाले जे दादा होते त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आत्ता घेऊन जातोय आणि त्यांना आठवणीने सांगा आणि आम्ही आलो की त्यांना पैसे देतो, कारण मला अजून मोगऱ्याचं सुद्धा एक रोप घ्यायचं होतं. म्हणून मग आम्ही गेलो तसेच घेऊन. आम्ही रोपं लावायला दत्त टेकडीवर जाणार होतो. तर बऱ्यापैकी ह्या जागेची माहिती घेतल्यानंतर आम्ही निघालो आता झाडं लावायला. आणि पहिलं झाड संकल्पच्या नावाने होतं, ते आम्ही सुरुवात केली लावायला. आमचं असं काही स्पेशल असं काय आमचं ठरलं नव्हतं ॲनिव्हर्सरीला आम्ही काय करणार आहोत ते, पण ते आपोआप सगळं जुळून आलं आणि आम्ही निघालो आमच्या ह्या फ्रेंड्ससोबत झाडं लावायला. मला ना निसर्गामध्ये येऊन खरंच खूप छान वाटतंय. आमच्याकडून खरं तर ते अचानक आपोआप जुळून आलं. आम्हाला काही कळलं नाही आम्ही कसं काय ते फील करून आम्ही गेलोय तिथपर्यंत वगैरे, पण निसर्गात आल्यावर खरंच खूप छान वाटतं. तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या नक्की. वा, मस्त बसलाय. हे खूप कठीण आहे, पण काय एकटं येऊन करणं ना ते अजून जास्त कठीण ॲक्च्युली. त्याच्यात म्हणजे जिथे मी ॲक्च्युली. गुड मॉर्निंग. आज सारगीची ॲनिव्हर्सरी आहे आणि ही आम्ही जाम वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केले आणि त्याचं कारण थँक्स टू जय दत्त, कारण त्याचा खूप भारी एक प्रोजेक्ट आहे आणि त्याचा आम्ही एक एवढंसं पार्ट होऊ शकलो ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. सो आता आपण थोडंसं त्याच्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेणार आहोत. खरंच छान वाटतंय. आजचा दिवस छान जाणार आहे. पहिली सुरुवातच मस्त झाली ॲक्च्युली. सो जय दत्त, हाय, वेलकम टू आवर चॅनल. मला पहिले सांग, व्हॉट मोटिवेट यू हे करायला? मोटिवेशन ॲक्च्युली माझ्या एका प्रोफेसरकडून येत आहे, ज्यांनी असं निस्वार्थीपणे झाडं लावायला सुरुवात केली. पण त्याच प्रोफेसरने ना मला मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग पण शिकवलं. तर मी थोड्या गोष्टींचं असं अमॅल्गमेशन करतोय आणि 2010 आणि 11 मध्ये एक प्रोजेक्ट 35 ट्रीज म्हणून माझ्या एका मित्राने आणि त्याच्या माझ्या 2 मित्रांनी एक प्रोजेक्ट केला होता. त्यांनी 35 स्टेट्समध्ये जाऊन प्लांटेशन केलं होतं. स्टेट्समध्ये आणि युनियन टेरिटरीजमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी भारतभर फिरले आणि तिकडे जाऊन त्यांनी प्लांटेशन्स केली आणि त्याला प्रोजेक्ट 35 ट्रीज असं नाव दिलं त्यांनी. तर या 2-3 गोष्टी खूप मोटिवेट करत होत्या आणि मला असं वाटत होतं की यार मला सुद्धा असं काहीतरी करायचं आहे. गेले 10 वर्ष झाडं तर लावतोय, पण ते मी लावतो आणि आम्ही निघून जातो. 10 मुलं झाडं लावतात, छान वाटतं आणि घरी जातो. त्यातलं ते अच्छा लागतंय, छान वाटतं, हा एक पार्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी ठरवलं होतं की याच्यासाठी आपण एक चॅनल बनवू. यूट्यूबवरती करणार होतं खरं तर, आणि मग त्याच्यावरती बनवण्याचं व्हिडिओ वगैरे, पण तेवढा आता वेळ देऊ शकत नाही आहे. तर म्हणून मी म्हटलं की 100 ट्रीज फॉर फ्रेंड्स, असं 100 झाडं लावायची या पावसाळ्यामध्ये आणि प्रत्येक झाडाला एका मित्राचं नाव द्यायचं, असं प्रोजेक्ट आहे. आणि मग इनिशियली मी चालू केलं असं की
मी झाडं लावेन आणि मी माझ्या मित्रांची नावं देईन. पण मग बऱ्याच मित्रांना पण असं झालं की यार आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण करायचंय. मग तो प्रोजेक्ट फक्त माझा राहिलेला नाही, सगळ्या पार्टिसिपेंट्सचा आहे. तर आज तो सारगीचा पण. सो या 100 ट्रीज फॉर फ्रेंड्स मध्ये आम्ही दोघं जण ते फ्रेंड्स आहोत. आता आम्हाला जाम भारी वाटतं, जाम अभिमान आहे वगैरे असं बोलेन, पण ते जाम चिझी होईल त्याच्यामुळे तसं नको. सो खरंच आम्हाला खूप भारी वाटतंय. आमची आज अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्ही अॅनिव्हर्सरीच्या दिवशी 2 झाडं लावलेत, बेसिकली 3 लावलेत. तर ते तिसरं झाड समजून घ्या तुम्ही. आणि असं आम्ही लावून त्याची सुरुवात केली आहे. सो वी आर टू मच हॅपी. आणि आम्ही हे खूप दिवसापासून, जेव्हापासून जयदत्तचं प्रोजेक्ट चालू झालं तेव्हापासून आम्ही एक्सायटेड होतो. पहिल्या 2-3 दिवसातच आम्ही त्याला सांगितलेलं की ही तारीख आमच्यासाठी बुक करून ठेव. सो फायनली द डे इज हिअर आणि आम्ही ते कम्प्लीट केलंय. खूप भारी वाटतंय. सो मी काय एवढा मोठा इन्फ्लुएन्सर वगैरे नाही आहे, पण तरीसुद्धा आमची जी फॅमिली आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी जयदत्तच्या या प्रोजेक्टची लिंक देईन. नक्की सगळ्यांनी इन्स्टाला फॉलो करा. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि मस्तपैकी घरगुती पद्धतीने आई बाबांनी मस्तपैकी ओवाळलं. माझे आई बाबा पण आलेले आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणि मस्तपैकी सगळ्यांनी छान ओवाळलं आम्हाला, छान आशीर्वाद दिले आम्हाला. सिम्पल पद्धतीने छान ॲनिव्हर्सरी आमची साजरी केली आम्ही. आम्हाला ओवाळलं आणि ओवाळून झाल्यानंतर बाबांना जायचं होतं बीचवर, कारण पावसाळी बीच कसं असं त्यांना फील घ्यायचा होता. म्हणून मग आम्ही सगळेजण पहिले मस्त बीचवर गेलो आणि नंतर आम्ही जाणार होतो ऑफिसमध्ये. आणि कारण ते पहिल्यांदाच आलेले ऑफिसला म्हणून, आणि त्यांचे रिएक्शन बघून मला खूप छान वाटलं आणि संकल्पनी पण ते ऍक्च्युली एन्जॉय केलं बाबांचं रिएक्शन. संध्याकाळ झाली आणि संकल्पचा आणि माझं असं झालं की अरे आपण केकच नाही कापला. तर आम्ही दोघांनीच जाऊन स्वतःहून केक आणला आणि सगळ्यांसोबत फॅमिलीसोबतच कापला. बाकी कोणाला काही बोलवलं नव्हतं. सगळ्यांना बोलवलेलं पण पावसामुळे कोणाला येणं शक्य नाही झालं. म्हणून आम्ही घरातल्या घरात मीना, मी वगैरे, त्यांची फॅमिली, गुड्डीची फॅमिली, असं आम्ही 6-7 जणांमध्येच कापला. आणि खरंच खूप छान गेला आजचा दिवस. इतका मस्त सिम्पल गेला आणि दोघांनी पण आम्ही खरंच खूप एन्जॉय केला. गुड मॉर्निंग. संकल्प ॲक्च्युली पूजा करतोय आणि आज आहे 13 तारीख. आमचं काल मस्तपैकी ॲनिव्हर्सरी छान साजरी झाली आहे. कालचा दिवस खूप छान गेला ना. आम्ही काल खूप जणांना रिप्लाय पण केले नसतील तर आमच्याकडून दोघांकडून सो सॉरी. कारण आम्ही काल खूप सिम्पल पद्धतीने खूप छान साजरा केला, घरच्यांसोबत साजरा केला ॲनिव्हर्सरी. घरच्यांसोबत साजरी केली ॲनिव्हर्सरी. आणि आज दुसरा दिवस छान एकदम. काल मस्तपैकी आम्ही झाडं लावली, 3 झाडं लावली एकूण. एक संकल्प, एक गार्गी आणि एक सारगी असं वालं. 11 वाजले. आम्ही आता ऑफिसला आलोत. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की आमच्या सोसायटीत खूप पाणी भरलं आहे आणि ते एवढं पाणी होतं, एवढं. हे थोडंसं भिजलं आहे. आता एवढं पाणी होतं आणि खूप सध्या पाऊस पडतो आहे. आणि जुलै महिना सुरू झाला की पाऊस लागतोच, खूप पाऊस लागतो. असा होता तो ब्लॉग. मी खूप छोटा ब्लॉग आहे हा आणि संपवती हा मी ॲक्च्युली ब्लॉग आता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आमची आयडिया देखील सांगा तुम्हाला कशी वाटली. ओके, टेक केअर, बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.